श्री स्वामी समर्थ. एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी नेमका कसा असणार? या 5 राशींना मिळणार आहे मोठा संकेत. जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य 13 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025. साप्ताहिक राशी भविष्य. एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. नवीन आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे, तर काही राशींना विशेष खबरदारी देखील घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा आहे आणि त्यामुळे नवीन आठवड्यात तुमच्या काय व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात तुमची कशी असणार आहे यासाठी सर्व राशींचे साप्ताहिक राशी भविष्य आज आपण जाणून घेऊया. पहिली रास आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत नवीन आठवडा हा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. तसेच गरजेच्या वस्तू तुम्ही खरेदी नक्की करा. वृषभ राशी. वृषभ राशी ही राशीचक्रातली दुसरी रास आहे. तर वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवायचं आहे. पैशाच्या संबंधित विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्या. तसेच कुटुंबियांच्या चर्चांमध्ये देखील तुम्ही नक्की सहभागी व्हा. यानंतरची जी तिसरी रास आहे तर ती म्हणजे मिथुन राशी. जेमिनी हॉरोस्कोप. मिथुन राशीच्या लोकांनी अतिशय स्थिरतेने आणि काळजीपूर्वक खर्च करणं फार गरजेचं आहे. जवळच्या नातेवाईकांना तुम्ही नक्की जपा. नात्यामध्ये दुरावा येऊ नका देऊ. तुमच्या नात्यामध्ये दुरावा हा येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही नातेही सांभाळून जपा. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांवर गणपतीची कृपाही या आठवड्यामध्ये असणार आहे. या आठवड्यात आत्मनिरीक्षणासाठी तुम्ही नक्की वेळ काढा. तसेच व्यक्तिमत्व विकासावर तुम्ही भर नक्की द्या. यापुढील जी रास आहे तर ती म्हणजे सिंह राशी. लिओ हॉरोस्कोप. सिंह राशीतील व्यक्तींना येणारा जो एप्रिल महिन्यातील तिसरा आठवडा आहे तर तो नवीन आठवडा रोमॅन्टिक असणार आहे. या राशीच्या लोकांची ठरवलेली जी कामे आहे तर ती नक्कीच वेळेत पूर्ण होतील. तसेच व्यावसायिक क्षेत्रात जास्त चांगली तुम्ही प्रगती करू शकता. यानंतरची जी पुढची रास आहे तर ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीतील व्यक्तींना देखील आठवड्यातील एप्रिल महिन्यातील तिसरा आठवडा हा चांगला जाणार आहे. या राशीवर गणपतीची कृपा असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. तसेच कोणताही निर्णय घेताना नीट आणि विचारपूर्वक तुम्ही तो निर्णय घ्यावा. यापुढील जी रास आहे तर ती म्हणजे तुळ राशी. लिब्रा हॉरोस्कोप. तुळ राशीसाठी येणारा जो एप्रिल महिन्यातील तिसरा आठवडा आहे तो मात्र सामान्य असणार आहे, कारण की या आठवड्यात समाजात तुमचा मान सन्मान हा वाढणार आहे. तसेच तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होतील. जवळच्या मित्र मैत्रिणींशी भेटीगाठी वाढतील. यापुढील जी रास आहे तर ती म्हणजे वृश्चिक राशी. स्कॉर्पिओ हॉरोस्कोप. वृश्चिक राशीसाठी येणारा जो एप्रिल महिन्यातील तिसरा नवीन आठवडा आहे तर तो तुम्हाला सकारात्मक बदलांचा असणार आहे. तुमच्या आयुष्यात परिवर्तन दिसून येईल. तसेच मानसिक स्वास्थ्याकडे तुम्ही लक्ष द्याल. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींना देखील एप्रिल महिन्यातील तिसरा आठवडा हा चांगला असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन हे रमणार आहे. तसेच व्यवसायात तुमची चांगली प्रगती देखील दिसून येईल. यापुढील जी रास आहे तर ती म्हणजे मकर राशी. मकर राशीसाठी नवीन आठवडा हा तुम्हाला सामान्य असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष अशी कृपा असणार आहे. तसेच तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती तुम्हाला दिसून येईल. यानंतरची जी 11व्या नंबरची रास आहे तर ती म्हणजे कुंभ राशी.
कुंभ राशीतील व्यक्तींना देखील एप्रिल महिन्यातील तिसरा आठवडा हा जीवनात रचनात्मक बदल तुम्हाला दिसून येतील। नवीन विचारांचं स्वातंत्र्य तुम्हाला असेल, तसेच मुलांच्या आणि अभ्यासात प्रगती तुम्हाला दिसून येईल। यानंतरची जी शेवटची रास आहे तर ती म्हणजे मीन राशी। मीन राशी ही राशीचक्रातली 12वी रास आहे आणि या मीन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक स्वरूपाचा असणार आहे। त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घ्या। जवळच्या लोकांशी गाठीभेटी तुमच्या वाढतील। या सर्व 12ही राशीमधील तुमची रास कोणती आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।